माझं नाव निखिल आहे आणि ही माझी एक अशी गोष्ट आहे की जी सांगताना मला स्वतःलाच लाज वाटते, पण कदाचित आता ती सांगणं गरजेचं आहे. काही लोक शिकून सुधारतात, तर काही जण सगळं गमावून. मी दिल्लीच्या जुन्या वस्तीमध्ये जन्मलो. आमच्या छोट्याशा गल्लीमध्ये प्रत्येक जण एकमेकांना ओळखत होता. मी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझी आई मला कायम छातीशी लावून ठेवायची. जसं काही मी हरवून जाईन अशी तिला भीती वाटायची. आणि माझे वडील, ते आमच्या मोहल्ल्यातले प्रसिद्ध पानवाले होते. त्यांची पानाची टपरी गल्लीतल्या कोपऱ्यावर होती, जिथे दिवसभर लोकांची वर्दळ चालूच असायची. माझं शिक्षण फारसं झालं नाही, फक्त मॅट्रिक पर्यंतच. त्यानंतर मी वडिलांसोबत दुकान सांभाळायला लागलो. ते म्हणायचे, बेटा, ही दुकानच तुझी डिग्री आहे. बाहेरून लोक येतात आपलं पान खायला. जी इज्जत या कामात आहे ती कुठल्याही ऑफिसच्या नोकरीत नाही. आई मात्र कायम काळजीत असायची, विशेषतः या गोष्टीची की मी एकटा आहे, ना बहीण ना भाऊ. ती वारंवार म्हणायची, निखिल, तूच आमचं सगळं आहेस. जर तू नाही राहिलास तर आमचं कोण आहे. एकदा रात्री मला ताप आला, फक्त डोकं गरम होतं, पण आईची झोप उडाली. संपूर्ण रात्र ती माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली. सकाळी वडिलांनीही दुकानही उशिरा उघडलं. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, माझा शेर, लवकर बरा हो. तुझ्याशिवाय दुकान रिकामं वाटतं. हे सगळं ऐकताना मला असं वाटायचं की मी खूप खास आहे आणि कदाचित ह्या जाणीवेने मला जगाच्या बाकी दुःखांपासून वाचवलं. माझ्या वयाचे मित्र कॉलेजला जात होते. कुणाची नोकरी लागली होती, कोणी मोठ्या विद्यापीठात ऍडमिशन घेतलं होतं. पण मी खूप खुश होतो की मी वडिलांसोबत आहे. त्यांच्यासोबत बसून पान तयार करणं, ग्राहकाशी हसत बोलणं, कुणाला उधार देणं, कुणाकडून जुना हिशोब मागणं, हे सगळं माझ्या आयुष्याचा भाग झालं होतं. वडिलांना माझी काळजी अधिक वाटायची, कारण त्यांना माहिती होतं की ही दुनिया किती जालिम आहे. बरेचदा ते समजवायचे, दुकानावर बस, गल्लीच्या नालायक मुलांपासून लांब राहा, त्यांच्या संगतीत राहिलास तर बिघडशील. मी त्यांचं ऐकायचो खरंच. काही मुलं माझे मित्र होते, पण त्यांच्यासोबत फार वेळ जात नव्हता. फक्त नमस्कार एवढाच संबंध होता. माझा बराचसा वेळ वडिलांसोबत किंवा घरी आईसोबत जात होता. संध्याकाळी आई पकोडे वगैरे करायची. आम्ही तिघं एकत्र बसून टीव्ही बघायचो. वडिलांना जुना मालिका आवडायच्या, आईला चित्रपट, आणि मी फक्त त्यांना बघून खुश व्हायचो. एक दिवस माझ्या दुकानावर एक वयस्कर माणूस आला. वय 60च्या आसपास असेल. त्याने पान घेतलं, मग माझ्याकडे पाहून म्हणाले, निखिल, तू तुझ्या वडिलांसारखा होशील की या दुनियेसारखा. मी हसून म्हणाले, देव करो मी वडिलांसारखाच हो. ते हसले आणि म्हणाले, बस एवढंच पुरेसं आहे. कधी कधी आयुष्य इतकं सुसाट वाटतं की भीती वाटायची, हे सुख कुठं हरवून जाईन की काय. आई म्हणायची, बेटा, हसल्यानंतर रडणं येतं, नेहमी देवाकडे प्रार्थना कर. त्यावेळी मी तिचं बोलणं समजून घेतलं नव्हतं, पण आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा वाटतं की ती एक मोठी शिकवण होती. त्या काळात माझ्या मनात काही मोठ्या इच्छा नव्हत्या. फक्त एवढंच वाटायचं की आई वडील खुश राहावेत, दुकान चालत राहावं आणि आयुष्य असंच शांतपणे पुढे जावं. ना द्वेष, ना लालच, ना वैर. कधी कधी वाटायचं की देवाने मला काही खास शांती दिली आहे, ना त्रास ना अडचण. आणि या क्षणी माणूस विसरतो की खरी परीक्षा तीच असते जी बिनदस्तक येते. आणि माझी परीक्षा, ती एका वळणावर शांतपणे माझी वाट पाहत होती. आई वडिलांच्या प्रेमाच्या दुनियेत आयुष्य थोडं जास्त सोपं वाटत होतं. दुकान, घर आणि काही जवळचे नातेवाईक, एवढंच होतं माझं छोटंसं जग. पण एक दिवस वडिलांनी मला दिवाणखान्यात बोलावलं, बिडी पेटवली, एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, निखिल, आता तुझ्या आयुष्यात आणखी एक जबाबदारी यायला हवी. मी चकित झालो. हळूच म्हणालो, काय अर्थ? पप्पांनी एके दिवशी लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली. मी नजर चुकवली. लग्नाचं तर कधी स्वप्नातही आलं नव्हतं. माझं आयुष्य म्हणजे सगळी दुनिया. दुपारी ग्राहक आणि संध्याकाळी घर, एवढ्याच मर्यादेत होतं. लग्नाची गोष्ट माझ्यासाठी एकदम नवी होती आणि मी अजून तयार नव्हतो. मी सौम्य आवाजात म्हणालो, पप्पा, मला वाटतं अजून वेळ आहे. पप्पांनी हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तयारी नंतर होते, आधी नातं जुळतं. माझं मौन त्यांनी होकार समजून घेतला. काही दिवसांनी आईने सांगितलं की पप्पांच्या मावस बहिणीच्या घरी वाढलेली पूनम हिच्याशी माझं लग्न ठरवलं गेलं आहे. मी पूनमला ओळखत होतो, पण कधी तिला नीट पाहिलं नव्हतं. ती पप्पांच्या मावशीकडेच लहानपणापासून वाढली होती.
कारण तिचे आई वडील तिच्या लहानपणीच गेले होते. मावशीनेच त्या अनाथ मुलीला सांभाळलं. मावशी ज्या हवेलीत राहत होती ती आमच्या गल्लीपासून थोडी दूर, थोडी जुनी पण खूप मोठी हवेली होती. पूनम शांत स्वभावाची होती. मोहल्ल्यात लग्न कार्यामध्येही कमी दिसायची. लोक म्हणायचे अनाथ मुलगी आहे. मावशीने खूप उपकार केले तिच्यावर. एक दिवस मी आईसोबत मावशीच्या घरी गेलो. दरवाजा उघडला आणि एक मुलगी समोरून गेली. तीच असावी, मी मनात म्हणालो. ती स्वयंपाकघरातून भांडे घेऊन येत होती. नजर न मिळवता शांत चेहऱ्याने चालली होती. तिच्या चेहऱ्यावर एक गहन गंभीरता होती. मावशीने आईला सांगितलं, ही मुलगी आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही जे करू शकलो ते केलं. आता तिचं घर तुम्हीच बसवा. लग्न लवकर ठरलं. साधेपणात विवाह पार पडला. मोहल्ल्यातील काही मोजके लोक बोलावले गेले. लग्नाची मेजवानी मावशीच्या घरीच झाली. पूनम नववधू बनली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ना हास्य ना अश्रू. कदाचित तिनेही आपली नियती स्वीकारलेली होती. लग्नानंतर ती आमच्या सोबत आमच्या घरी आली. आईने तिला मिठी मारून सांगितलं, बेटी, हे आता तुझं स्वतःचं घर आहे. आम्ही निखिलसाठी तुला नाही, तुझ्यासाठी निखिलला निवडलं आहे. पूनमने हसून उत्तर दिलं, हो आई, मला समजले. सुरुवातीच्या काही दिवसात ती फार बोलायची नाही. शांतपणे खोलीची स्वच्छता करायची, स्वयंपाक बनवायची आणि माझ्यासाठी दुकानावर चहा घेऊन यायची. आई तिच्या संयमावर खूप गर्व करायची. एक दिवस आईने मला वेगळं बोलावून सांगितलं, निखिल, ही मुलगी आपल्या नशिबाची पुण्याई आहे. बघ, घरात कसं शांत वातावरण आहे. खरंच पूनमच्या येण्याने घरात एक स्थैर्य आलं होतं. पप्पाही काहीसे निवांत वाटायला लागले होते. कधी मधी ती दुकानावर माझ्यासाठी जेवण ठेवून जायची. एक दिवस पप्पा मजेत म्हणाले, अरे, बायको आहे की सावली, सारखी तुझ्या भोवतीच असते. मी हसून म्हणालो, पप्पा, सावली सुद्धा तर शांती देते ना. एक संध्याकाळी पाऊस सुरू होता आणि दुकानात थोडीशी थंडी वाजायला लागली. मी घरी आलो तर पूनमने आधीच गरम पाणी आणि टॉवेल काढून ठेवले होते. ती म्हणाली, तुमचे केस ओले आहेत, पुसून घ्या. मी मान डोलावली. तिने टॉवेलने माझे केस आणि हात पुसले आणि म्हणाली, बाबा म्हणत होते की तुम्ही दुपारी जेवला नाहीत. पुन्हा असं करू नका. ही पहिली वेळ होती जेव्हा तिने माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. मला थोडंसं वेगळंच वाटलं. जणू एक शांत भिंत माझ्याकडे वाकून आली होती. पूनमची खास गोष्ट म्हणजे ती कधी कुठली तक्रार करायची नाही. घरात काही कमी पडलं किंवा आईने जर थोडंसं कठोर बोललं तर ती शांतपणे सहन करायची. एकदा आईने भाजीमध्ये मीठ जास्त झालं म्हणून तिला काहीसं सुनावलं. तेव्हा ती फक्त मान खाली घालून म्हणाली, माफ करा, पुढच्या वेळी लक्ष ठेवीन. मोहल्ल्यातल्या बायका पप्पांना भेटायला यायच्या आणि म्हणायच्या, अभिनंदन हो भाऊसाहेब, मुलीसारखी सून मिळाली आहे. पप्पा हसून उत्तर द्यायचे, मुलगी नाही, नशिबाचा उजेड आहे. पूनमला शिवणकामाची आवड होती. संध्याकाळी ती जुने कपडे घेऊन त्यावर भरतकाम करत बसायची. एक दिवस मी तिला विचारलं, हे सगळं का करतेस? तुला तर आता थोडा आराम करायला हवा. मी म्हटलं. ती हसून म्हणाली, आराम तर तेव्हाच होईल जेव्हा हात चालत राहतील आणि मनाला समाधान मिळेल. काम करत राहिलं की मन स्थिर राहतं. आमच्या लग्नाला फक्त 2 महिने झाले होते, पण पूनमने घरातल्या प्रत्येक भिंतीवर तिच्या अस्तित्वाचा ठसा उमटायला सुरुवात केली होती. आता जर आई आजारी असती तर ती वेळेवर औषध द्यायची, बाबांना वेळेवर जेवण पोचवायची आणि माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची ती काळजी घ्यायची. या अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या कदाचित पुरुषांना लगेच दिसत नाहीत, पण त्या हळूहळू मनात घर करत जातात. एका रात्री आईनं विचारलं, निखिल, तू खुश आहेस ना? मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो, आई, पूनममुळे खरंच घर आता घरासारखं वाटायला लागलं आहे. आणि ती खरीच गोष्ट होती. शक्यतो मला आधी लक्षात आलं नव्हतं, पण आता पूनम माझ्या दिवसांचा आणि रात्रीचा शांत भाग बनली होती. लग्नाला 3 महिने झाले होते. आयुष्य एका गतीने पुढे चालले होते. दुकानाची कमाई ठीकठाक होती. पूनमला आता घर सांभाळायची सवय झाली होती आणि आईबाबांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. प्रत्येक दिवसाची एक ठरलेली लय होती. जणू सगळं काही योग्य ठिकाणी आहे. एका दिवशी सकाळच्या नाश्त्याला आईने बाबांना म्हटलं, आज जरा माहेरी जाऊया, बरेच दिवस झाले भेटून. बाबा म्हणाले, ठीक आहे, आज दुकान लवकर बंद करू. निखिल, तू संध्याकाळचं बघ. मी होकार दिला. पूनमने आईला चहा दिला आणि विचारलं, मीही येऊ का? आई म्हणाली, नाही ग बाई, आता तू इकडची आहेस.
आम्ही जातो, तू घर बघ. दुपारपर्यंत सगळं ठीकठाक होतं. मी दुकानात होतो. ग्राहक येत होते जात होते. पूनम दुपारचं जेवण घेऊन आली आणि म्हणाली, आई बाबांना फोन करून विचारा ना कधी परत येत आहेत. मी फोन काढला पण काही उत्तर आलं नाही. वाटलं कदाचित रस्त्यात असतील, सिग्नल नसेल. संध्याकाळ होत गेली आणि पूनम थोडी चिंतेत होती. आई बाबा अजून परत आले नाहीत. फोनही लागेना. थोड्याच वेळात आमच्या मोहल्ल्यातला एक तरुण धावत दुकानात आला. म्हणाला, निखिल भाऊ लगेच चला, एक अपघात झालाय. तुमच्या आई वडिलांची नावं यादीत दिसलीये. माझ्या हातून पाण्याची बाटली खाली पडली. मी काही क्षण मूर्तिवंत उभा राहिलो आणि मग मोटरसायकल काढून धावत गेलो. पूनम ओरडली, निखिल मलाही घेऊन चल. पण मी काहीच ऐकलं नाही. रुग्णालयात पोहोचलो तेव्हा गर्दी होती. इमर्जन्सी वॉर्डमध्ये एका नर्सने माझं नाव विचारून ओळख पटवली आणि म्हणाली, या पांढरी चांदरीत गुंडाळलेले 2 मृतदेह माझ्यासमोर होते. आईच्या चेहऱ्यावर असा शांतीचा भाव होता जणू ती झोपली होती. मी कासावीस झालो. गळा दाटून आला. हात थरथरत होते. रुग्णालयाबाहेर पूनम पोचली होती. माझं खाली कोसळणं तिनं थांबवलं. ती जवळ आली. मी काहीच बोललो नाही. फक्त डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले. मोहल्ल्यातले लोक आले. खांदा दिला, सांत्वन दिलं. पण खरं सांगायचं तर ज्या क्षणी आई बाबा या जगातून निघून गेले त्या क्षणी मी आतून रिकामा झालो. सगळं चालू होतं पण आत मात्र एक सतत आर्त आवाज होत होता. त्या दिवसात पूनम अजिबात कोसळली नाही. कदाचित तिने स्वतःला घट्ट केलं होतं. तिने शेवटच्या विधीसाठी सगळी तयारी केली. माझे कपडे बाहेर ठेवले. लोकांना चहा दिला. सगळं काही सांभाळलं. 2 दिवसांनी मी दुकानात बसलो होतो. शांत, सुस्त, खिन्न. कोणी ग्राहक आला की मी फक्त मान हलवत होतो. पान बनवण्याची ताकद उरली नव्हती. पूनम संध्याकाळी एक पिशवी घेऊन आली. म्हणाली, आजचं सामान आणलं आहे आणि हे काही पान आणि चुना दुकानासाठी. मी डोळा उचलूनही पाहिलं नाही. ती थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, निखिल, जे गमवायचं होतं ते आपण गमावलंय. आता जे उरलंय ते जपणं आपली जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी ती दुकानात माझ्या शेजारी बसली. ग्राहक आला तर म्हणाली, मी बनवते, तुम्ही फक्त हात चालवत राहा. एका साहेबांनी पान घेताना म्हटलं, सून असो वा मुलगी, अशा वेळी साथ देणं खूप मोठी गोष्ट आहे. रात्री मी शांत बसलो होतो. ती पाणी घेऊन आली. मी विचारलं, तुला दुःख नाही झालं का? ती थोडा वेळ शांत होती. मग हळूच म्हणाली, दुःख तर झालं, खूप झालं. पण जर मीच कोसळले तर मग तुम्हाला कोण सावरणार? त्या दिवसात मी लहान लहान जबाबदाऱ्या टाळत राहिलो. पूनम दुकानाचा हिशोब पाहायची, घर खर्च सांभाळायची आणि नातेवाईकांशी सहज बोलायची. एक दिवस मी पाहिलं, ती बाबांच्या बटव्यामधल्या पावत्या नीट जपून ठेवत होती. मी आश्चर्याने विचारलं, हे सगळं का? ती म्हणाली, त्याचं सगळं सांभाळण्याचं कौशल्य मला शिकायचंय. कारण संकटातही शिस्त किती महत्वाची असते हे मी शिकते आहे. एक रात्री मी झोपलो होतो. डोळे उघडले तर पाहिलं, ती देवासमोर हात जोडून बसली होती. बहुतेक प्रार्थना करत होती. हलक्या आवाजात मी फक्त इतकंच ऐकलं, देवा, निखिलला धीर दे. त्या रात्री मी पहिल्यांदाच एकटं जेवायला नकार दिला. ती माझ्याजवळ आली, थाळी समोर ठेवली आणि म्हणाली, हा भात तुमच्या बाबांना आवडायचा, कदाचित तुम्हालाही आवडेल. मी एक घास घेतला, मग दुसरा घास. ती शांतपणे फक्त पाहत होती. मी हळूच म्हणालो, धन्यवाद. ती म्हणाली, धन्यवाद नको, ही माझी जबाबदारी आहे. आयुष्याचे काही जखम इतके खोल असतात की तिथे अश्रूंनाही लाज वाटते. पूनमने त्या जखमांवर केवळ फुंकर नाही मारली, तर मला पण पुन्हा जगण्याच्या वाटेकडे खेचलं. एक दिवस दुकानात जुने मोहल्ल्यातली मुलं आली. अजय, केशव, विनोद, ज्यांच्यासोबत लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळत होतो. पण काळ बदलला होता आणि त्यांच्यापासून अंतर वाढलं होतं. बाबांनी नेहमी सांगितलं होतं, निखिल यांच्यापासून दूर राहा. हे मुलं फक्त वेळ वाया घालवतात. आता ते माझ्या समोर होते, हातात सिगारेट, डोळ्यात शक्कल. अजय हसत म्हणाला, ओय निखिल, कसा आहेस? किती दिवस झाले तुझी भेट घ्यायची म्हणत होतो. आज हिम्मत केली. मी म्हणालो, सगळं ठीक, दुकान सांभाळतोय. केशवने खांद्यावर हात ठेवला, चांगलं केलंस, पण थोडा वेळ काढ, संध्याकाळी चहा घेऊया. मी नकार दिला नाही. कदाचित मी नव्या वातावरणाकडे ओढला जात होतो. संध्याकाळी दुकान बंद करून त्यांच्यासोबत एका छोट्याशा हॉटेलमध्ये बसलो. सिगारेट, हशा आणि काहीही अर्थ नसलेल्या गप्पा. एक काळ होता जेव्हा अशा गोष्टीपासून मी दूर पळायचो.
पण आता मला थांबवणारं कोणी नव्हतं. 2 दिवसांनी केशवने मला बाईकवर लिफ्ट दिली आणि एका गुप्त खोलीत नेलं. तिथं अजून काही मुलं होती. धूर भरलेला, आवाज मंद. मी गोंधळलो होतो, पण अजयने मला काहीतरी दिलं, जे आजचं विशेष. एकदा घे, सगळे दुःख विसरशील. मी संकोचित घेतलं आणि पुढची 2 तास सगळा गोंधळ गायब झाला. एक वेगळा शांतपणा होता. कदाचित शरीरच बधीर झालं होतं. पुढच्या दिवशी पूनमने विचारलं, डोळे इतके सुजलेले का? मी खोटं बोलू लागलो. रात्री उशिरापर्यंत दुकान उघडं होतं. नीट झोप झाली नाही. त्यानंतर प्रत्येक संध्याकाळ असाच प्रकार ठरवून दिला. दुकान चालू होतं, पण लक्ष कुठेतरी हरवलं होतं. पूनम शांत होती, फक्त पाहायची. कधी काही विचारलं नाही. मात्र दर सकाळी नाश्ता तयार असायचा, दुकानासाठी चहा आणि रात्री दार उघडं. एक दिवस अजय म्हणाला, निखिल, दुकान विकून टाक. या कोपऱ्यात काय ठेवलंय? आजकाल मार्केटचे दर आभाळाला भिडलेत. मी हसत म्हणालो, आणि मग काय करू विकून? विनोद लगेच म्हणाला, मोठी रक्कम घे, बाकी आम्ही पाहू. काहीतरी मोठं करूया. ही एक मूर्खपणाची कल्पना होती, पण मी तेव्हा विचार करण्याच्या स्थितीत नव्हतो. पुढच्याच आठवड्यात दुकान विकून टाकलं. कागदांवर सही केली आणि हातात पैसे आले. पूनमने काही विचारलं नाही, फक्त एकच वाक्य बोलली, आता काय करणार? मी खळखळून हसलो. आता आराम, बाकी तू काळजी करू नको. पहिला आठवडा नशा, हॉटेल, मित्रांमध्ये गेला. दुसरा आठवडा जणू स्वप्नात. तिसरा आठवडा सुरू झाला तेव्हा पैसे अर्धे उरले होते. पूनम गप्प राहिली. घर खर्च कमी केला. कपडे मशीनऐवजी हाताने धुतले. भाजीऐवजी डाळ बनवू लागली. पण तक्रारीचा एकही शब्द आला नाही. एका संध्याकाळी घरी आलो तर पाहिलं, वीज बिल टेबलावर आणि खोलीत अंधार. मी विचारलं, बिल का नाही भरलं? पूनम हळूच म्हणाली, आता उत्पन्न नाही राहिलं, बचत सुद्धा संपत चालली आहे. मी चिडून ओरडलो, म्हणजे आता टोमणे सुरू झालेत का? ती काहीच न बोलता शांत राहिली. मी खोलीत जाऊन शांतपणे झोपून राहिलो. आतमध्ये खूप काही होतं, पण तोंडून माफीचा एकही शब्द बाहेर पडला नाही. काही दिवसांनी केशवचा फोन आला, निखिल, थोडे पैसे हवेत, एक संधी आहे. मी उरलेली थोडीफार बचत सुद्धा त्याला देऊन टाकली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा फोन केला तेव्हा नंबर बंद होता. मग अजय आणि विनोदही दिसेनासे झाले, पण पूनमने काहीच विचारलं नाही. एका रात्री मी रिकाम्या खिशाने घरी आलो. पूनमने जेवण वाढलं. डाळ होती आणि पाण्याचा ग्लास. मी विचारलं, तुला काहीच फरक पडत नाही का? ती मान खाली घालून म्हणाली, फरक पडतो, पण तुम्ही माझे पती आहात ना. मी निशब्द झालो. आता नशा रोजची सवय झाली होती. एका रात्री उशिरा आलो. हाताला जखम होती. दार उघडं होतं. पूनमने पट्टी आणली आणि शांतपणे ती जखम बांधली. मी विचारलं, कधीपर्यंत सहन करशील? ती फक्त म्हणाली, जोपर्यंत देव साथ देईल तोपर्यंत सगळं शांतपणे पाहत राहीन. माझ्यात रागही होता, अपराधीपणा, पण सगळं काही नशेच्या धुक्यात हरवून जायचं. दिवस जात होते. सगळं हातातून निष्ठत चाललं होतं. घर ते घर उरलं नव्हतं. वीज बिल, रिकाम्या कपाटात वस्त्र नाहीत आणि दर रात्री परक्याप्रमाणे परत येणं, हीच माझी वास्तवता झाली होती. पूनम अजूनही तिथेच होती, पण मी तो निखिल राहिलो नव्हतो ज्याच्यासाठी तिने सगळं स्वीकारलं होतं. एक रात्री मी परत आलो. हातात बाटली होती. दार उघडं. पूनम दारात उभी होती. ती काहीही न बोलता आत किचनमध्ये गेली. मी लहरत्या पायांनी आत आलो आणि भिंतीला टेकून बसलो. जेवणात काय आहे? मी मोठ्याने विचारलं. पूनम बाहेर आली. डाळ आहे आणि कालचीच एक रोटी. डाळ? पुन्हा डाळ? मी संतापाने उठलो आणि पाण्याची बाटली जमिनीवर फेकली. तू कायम का बचत करतेस? तुला त्रास आहे काय? पूनम मागे सरकली. नंतर म्हणाली, जे आहे त्यातच चालवत आहे. माझा राग अजूनच वाढला. मी तिचा हात पकडून ओढलं. कुठे लपतेस? माझे पैसे? तू माझं सगळं उद्ध्वस्त केलंस. तिने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. सोडा, मी काहीही केलं नाही. मी तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. खोलीत शांतता पसरली. पूनम जमिनीवर बसली. दोन्ही हाताने चेहरा झाकला. काही क्षणांनी मी बिछाण्यावर कोसळलो. सकाळी डोळे उघडले तेव्हा डोकं फाटल्यासारखं दुखत होतं. मी पाणी मागितलं, पण कुठूनही आवाज आला नाही. पूनम किचनमध्ये भांडी घासत होती. मी उठून तिच्याजवळ गेलो. काल जे झालं ते आठवत नाही. नशेमुळं झालं. ती माझं बोलणं तोडत म्हणाली, माहितीये, तुम्ही शुद्धीत नव्हतात, पण हात तर तुमचाच होता ना. मी लाजून म्हणालो, वचन देतो, पुन्हा असं होणार नाही. ती शांतपणे वळली आणि चहा बनवू लागली.
पण पुढच्या रात्री पुन्हा तेच घडलं. मी नशेत धुंद घरी आलो. पूनमने दरवाजा उघडला पण काहीही बोलली नाही. मी आत आलो, टीव्ही ऑन केला आणि चॅनल बदलायला लागलो. टीव्हीवर एक रोमॅन्टिक सीन चालू होता. मी रागात रिमोट फेकून दिला. काय फालतूपणा बघतेस, लाज वाटत नाही का तुला? पूनम खोलीबाहेर गेली. जणू उत्तर देणं आता व्यर्थ वाटू लागलं होतं. मी तिच्या मागे गेलो, तिचे केस पकडले आणि ओढले. मी तुझ्यासाठी सगळं सोडलं आणि तू काय करतेस माझ्यासाठी? ती रडली नाही, फक्त म्हणाली, तुम्ही सगळं स्वतःसाठी सोडलं, माझ्यासाठी नाही. मी भिंतीवर जोरात मूठ मारली. हाताला खूप दुखापत झाली पण तेव्हा काहीच जाणवलं नाही. मी जोरजोरात ओरडायला लागलो आणि मग बिछाण्यावर कोसळून झोपलो. सकाळी बघितलं, हातावर पट्टी बांधली होती. शक्यतो रात्री पूनमनेच बांधली होती. मी तिच्याकडे पाहिलं, ती नाश्ता बनवत होती. मी खुर्ची ओढून बसलो. तू प्रत्येक वेळेस मला का सावरतेस? त्याने म्हटलं, कारण मला माहिती आहे की तुझ्यात कुठेतरी अजूनही तो जुना निखिल जिवंत आहे. मी एक थंड उसासा टाकला. तो निखिल आता उरलेला नाही. ती म्हणाली, मग मी कुणासोबत जगते आहे? आठवडे एकामागून एक जात होते. मी मारहाण करायचो, ती गप्प राहायची, कधी कधी ओरडली सुद्धा तर फक्त एवढंच म्हणायची, आता थांबा, बस करा. एक दिवस पप्पांचे जुने मित्र, मोहल्ल्यातले वयोवृद्ध काका घरी आले. पूनमने दरवाजा उघडून त्यांना नमस्कार केला. काकांनी विचारलं, निखिल घरी आहे का? ती म्हणाली, झोपले आहेत. काका म्हणाले, बेटा सावर त्याला, लोक आता बोलायला लागलेत. पूनमने दरवाजा लावला आणि माझ्याकडे आली. म्हणाली, मोहल्ल्यातले लोक आता प्रश्न विचारायला लागलेत. मी चिडून म्हणालो, त्यांना सांग की हे माझं घर आहे, मी जे वाटेल ते करीन. ती म्हणाली, मग हे माझं घर नाही का? मला राग अनावर झाला आणि मी हात उचलला. तू प्रत्येक गोष्टीत तोंड का घालतेस? ती मागे सरकली. चेहऱ्यावर जखमेची खून उमटली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला शुद्ध आली, तिने माझ्या समोर आरसा ठेवला. म्हणाली, पहा, हा चेहरा तुमचा नाही, हा तो चेहरा आहे जो माझ्यावर रोज अन्याय करतो. मी काहीच बोलू शकलो नाही. त्या रात्री मी नेहमीसारखा जास्त नशेत होतो. अजय, केशव आणि विनोद माझ्यासोबत बसले होते. घरात पैसे संपले होते पण पूनमचे दागिने विकून 2 दिवसाच्या मौज मस्तीची सोय झाली होती. 4 भिंतीच्या आत धूर, हशा आणि शिव्यांची दुर्गंधी भरली होती. मोहल्ल्यातले लोक कदाचित या सगळ्याचे आता आदी झाले होते किंवा नुसते शांत तमाशा पाहिजे. अजयने बाटली टेबलवर ठेवून हसत म्हटलं, निखिल, तू तर मोठा आशिक निघालास. म्हणायचास बायको खूप सुंदर आहे, मल्लिका आहे, पण कधी दाखवली नाहीस. केशव हसून म्हणाला, राजकुमारी आहे का की आम्हाला अंधारात ठेवतोस? विनोद म्हणाला, जर खरंच इतकी सुंदर असेल जितकं तू सांगतोस तर आज दाखव, तेव्हाच मानू की तू राजा आहेस. मी आणखी एक घोट घेतला आणि माझी जीभ बिनधास्त झाली. तुम्हाला वाटतंय मी खोटं बोलतो? ती खरंच सुंदर आहे. अशी सुंदर की पाहिल्यावर तुम्ही शुद्ध हराल. अजयने सिगारेट हातात घेऊन म्हणाला, मग आण ना, आज मन प्रसन्न होईल. माझं डोकं सुन्न होतं. फक्त एकच आवाज, गोंधळ. मी उठलो, लटपटत तिच्या खोलीकडे गेलो. दार उघडलं. ती साध्या कपड्यात शिवणकाम करत बसलेली होती. मी मोठ्या आवाजात म्हणालो, बाहेर ये. ती दचकली. म्हणाली, इतक्या रात्री का? माझे मित्र तुला भेटायला आलेत. तुझ्या सौंदर्याचे किस्से ऐकलेत. आता प्रत्यक्ष बघायचे. ती उभी राहिली. डोळ्यात आश्चर्य आणि भीती होती. हे काय बोलताय? मी बाहेर नाही येणार, ती म्हणाली. मी तिचा हात पकडला. तुझी एवढी हिंमत की माझ्या आज्ञेला नकार देतेस? चल, बाहेर चल. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत राहिली पण माझी पकड घट्ट होती. मी तिला जबरदस्ती ओढून त्या खोलीत नेलं जिथे अजय, केशव आणि विनोद बसले होते, नशेत, धुंद. दार उघडं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ती पटकन दुपट्टा चेहऱ्यावर ओढू लागली. अजयने टाळ्या वाजवून म्हटलं, वा, काय चीज आहे यार, खरंच राजकुमारी आहे. केशवने अश्लीलपणे म्हटलं, निखिल, तू तर खजिना लपून ठेवला होतास. विनोद हसून म्हणाला, अशी चीज असेल तर माणूस रोज वेळेवर घरी येईल. पूनम मागे सरकली. मी शांतपणे उभा होतो, जणू काहीही घडलंच नाही. अजय उठला, तिच्याकडे गेला. म्हणाला, खूप ऐकलं होतं पण आज खरं वाटतंय. ती किंचाळली, निखिल, हे काय चाललंय? मी नजर चुकवली, जणू काही ऐकलंच नाही. विनोद पुढे आला. म्हणाला, आज आम्हालाही या सौंदर्याचा थोडासा भाग दे. शेवटी मित्र आहोत ना तुझे. केशव हसून म्हणाला, निखिल तर रोज याचा लाभ घेतो. आज आमचा नंबर आहे. पूनमचा चेहरा पांढरा फटक झाला होता. तिने दुपट्टा घट्ट पकडून ठेवला होता.
अजयने पुढे होऊन तिचा दुपट्टा ओढण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी पूनमने संपूर्ण ताकदीने त्याच्या गालावर एक झणझणीत थप्पड मारली. खोलीचं वातावरण क्षणात बदललं. अजय मागे हटला. चेहऱ्यावर राग होता. हे तू काय केलंस? त्याने गुरगुरत विचारलं. केशव आणि विनोद त्याला धरून ठेवलं, पण परिस्थिती बिघडली होती. अजय म्हणाला, आता बघ तुझं काय होतं ते. ते तिघही तिच्यावर झडपा घेऊन पडले. मी दरवाजाजवळ उभा होतो, अंग थिजलेलं, जीभ शांत. नशा इतका चढला होता की काय योग्य काय चूक काही समजत नव्हतं. किंकाळ्या माझ्या कानात घुमत होत्या. निखिल वाचव मला, तुझे मित्र माझ्यासोबत. मी डोळे मिटले आणि स्वतःला भिंतीला टेकवलं. जसं काही ऐकायचं नाही आहे. काही क्षण गेले. मंद आवाज होत गेले. प्रकाशही हळूहळू मावळत गेला. मग काहीच आठवत नाही. सकाळची वेळ होती. खिडकीतून एक पातळशा प्रकाशरेषा आत शिरकाव केला होता. खोलीत अजूनही रात्रीचं अस्तव्यस्त दृश्य होतं. जमिनीवर तुटलेल्या बाटल्या, चादरीचा एक कोपरा आणि भिंतीशी पडलेला तो खुर्चीचा तुकडा जो मी बहुतेक रागात फेकला होता. माझे डोळे उघडले. शरीर जड, डोकं धुसर. मी सभोवताल पाहिलं. सगळं काही धुरात बुडालेलं होतं. थोड्या वेळाने दृष्टी स्पष्ट झाली आणि मनात कालची दृश्य उमटू लागली. एक दृश्य दिसलं. खोलीच्या कोपऱ्यात भिंतीला टेकून ती बसलेली होती, शांत, जणू एखादी खडक. मी स्वतःला सावरून तिच्याजवळ गेलो. ती हल्लीही नाही. तिचे केस विस्कटलेले, चेहऱ्यावर जखमा, ओठांच्या कडेने निळसर खुणा, हातांवर नखाचे खोल व्रण. पूनम, मी हळूच म्हटलं. तिने नजर वर केली आणि फारच थकलेल्या सुरात माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर खाली झुकवली. मी खूप लाजिरवाणा आहे मी तुला, ती कठोर आवाजात म्हणाली. तो फक्त एक निर्णय होता. लाच तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा ती वेळेवर येते. मी हात जोडले. तू जी शिक्षा दिलीस ती मला मान्य आहे. मला आता तसा माणूस राहायचं नाही. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे. तू स्वतःच झालास तुझी शिक्षा. मी गप्प झालो. तिचा श्वास सरळ होता, पण तिच्यात काहीतरी मरण पावलेलं होतं. काही क्षणांनी ती म्हणाली, खरंच माफी मागायची असेल तर आधी स्वतःला शुद्ध कर. देवासमोर बस, कारण तू अपवित्र झालास. तुझं शरीर, मन, हृदय, सगळं काही. ही गोष्ट छातीवर घाव घालण्यासारखी बसली. मी मागे सरकलो आणि बाथरूमकडे गेलो. नळ उघडला. पाण्याचा दाब कमी होता, पण थंड होता. मी हात धुतले. पुन्हा चेहरा धुतला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पाणी शरीर स्वच्छ करत होतं, पण अश्रू आत्मा. मी कपडे बदलले, हात पाहिले, जणू कुठे जखम शोधत होतो. मग परत खोलीत आलो. खोली रिकामी होती. भिंतीजवळ कोणी नव्हतं. तिचा पडलेला दुपट्टा पण नव्हता. मी घाईघाईने अलमारीकडे गेलो. तिची बॅग पण नव्हती. बाथरूमचं दार उघडलं. तिथेही काहीच नव्हतं. पूनम, मी ओरडलो, पण कुठलाच आवाज परत आला नाही. मी सगळं घर शोधून काढलं. गच्ची, स्वयंपाकघर, अंगण, सगळीकडे. पण दारातून बाहेर आलो. गल्लीमध्ये नजर फिरवली. कुठे कोणी नव्हतं. मोहल्ल्यातील एक आजी अंगणात झाडू मारत होत्या. मावशी, तुम्ही माझी बायको कुठे जाते का पाहिलं का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. झाडू थांबवत म्हणाल्या. आता पहाटे कोणीतरी दार उघडलं. खटपट झाली होती. बहुतेक तीच गेली असावी. मी लगेच बाहेर पडलो. आधी पप्पांच्या मावशीच्या घरी गेलो. दरवाजावर टकटक केली. त्यांनी दरवाजा उघडला आणि आश्चर्याने पाहिलं. पूनम इथे आहे का? त्यांनी नाही म्हणून मान हलवली. नाही रे, ती तर अनेक महिन्यापासून इथे आलीच नाही. काय झालंय? ती घर सोडून गेली होती. मावशीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. जर ती स्वतःहून गेली असेल तर ती परत येणार नाही. ती मनाने नरम आहे, पण स्वाभिमानी सुद्धा आहे. मी संपूर्ण दिवस शहराच्या कानाकोपऱ्यात तिचा शोध घेत होतो. जुना परिसर, बस स्टॉप, रुग्णालय, मंदिर, मशीद, चर्च, सगळीकडे गेलो. पण असं वाटत होतं जसं ती जमिनीतच गडप झाली असावी. रात्री घरी परतलो. दरवाजा उघडा आणि खोलीत शिरलो तर तिचा सुगंध सुद्धा उरलेला नव्हता. तिच्या चिमणीसारख्या हलक्या हालचाली, ओढणीचा रंग आणि ती मंद हसू जे एकेकाली खोलीत घुमायचं, सगळं नाहीसं झालं होतं. मी गादीवर बसलो आणि पुन्हा दरवाजाकडे पाहू लागलो. जसं ती आता येईल. 3 दिवस गेले. दररोज तोच शोध आणि तेच रिकाम्या हातानं परतणं. 4थ्या दिवशी मी थकून गेलो होतं. आता ते घर सुद्धा ओझं वाटायला लागलं होतं. मी कपाट उघडलं आणि तिची ओढणी काढली. ती डोक्याखाली ठेवून बसलो. तू बरोबर म्हणत होती पूनम, मी अपवित्र होतो. कदाचित आजही आहे, पण तू पवित्र होतीस आणि पवित्र गोष्टी अशुद्ध जागी राहत नाहीत.
त्या दिवशी मी पहिल्यांदा देवासमोर हात जोडले, माफी मागितली नाही, पुन्हा परतीची याचना केली नाही. फक्त एवढंच मान्य केलं. ती निघून गेली आणि मी फक्त उरलो होतो. तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता, ज्या दिवशी पूनमचं काही चिन्ह माझ्या आसपास होतं. दुसऱ्या दिवशी मी तिचा फोटो खिशात ठेवला आणि शहरातल्या त्या सगळ्या भागांचा शोध घेण्यास सुरुवात केली, जिथे तिच्या जाण्याची शक्यता असू शकली असती. सगळ्यात आधी रुग्णालयात गेलो. रजिस्टर तपासायला लावलं. रिसेप्शनवर बसलेल्या मुलाला फोटो दाखवला. तो खांदे उडवत म्हणाला, इथे तर रोज शेकडो लोक येतात, ओळखणं कठीण आहे. मग मी महिलांच्या आश्रमात गेलो. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं, या नावाची कुठली तरी मुलगी इथे राहायला आली आहे का? त्याने कपाळावर आठ्या आणल्या आणि मग नकारार्थी मान हलवली. इथे रजिस्टर शिवाय कोणीही राहायला येऊ शकत नाही. त्यानंतर मंदिर, मस्जिद, चर्च आणि महिलांचे हॉस्टेल्स. प्रत्येक दरवाजाजवळ एकच प्रश्न, इथे पूनम नावाची मुलगी आली आहे का? कोणी नाही म्हणालं. कोणी म्हणाला हे सगळं होईल, पण भूतकाळाचा शोध घेणं नाही. वेळ जसा जसा गेला तसं माझं रूप बदलायला लागलं. दाढी वाढली, कपडे जुने झाले, बूट फाटले, पण तो फोटो अजूनही माझ्या खिशात होता. ही माझी बायको आहे, कुठे दिसली तर सांग. मी रस्त्यावर अनोळखी लोकांना पुन्हा पुन्हा हीच गोष्ट सांगत राहायचो, पण उत्तर मात्र नेहमी एकच, शांतता आणि कधी कधी दया दाखवणाऱ्या नजरेमध्ये हरवलेला माझा चेहरा. कधी एखाद्या दिवशी दिवसभर शोध घेऊन रिकाम्या हाताने परतलो की रात्री तिच्या ओढणीच्या कडेला धरून बसून राहायचो, जी तिची शेवटची आठवण होती. पूनम, जर तू हे ऐकू शकत असशील तर जाणून घे, मी सगळं सोडून दिलंय, अगदी स्वतःला सुद्धा. एकदा मी बस स्टँडवर बसलो होतो. शेजारी एक भिकारी बसला होता. माझी अवस्था पाहून त्याने विचारलं, काही खाल्लंस का? मी म्हणालो, जिला मी आयुष्य दिलं तिलाच गमावलं. भिकारी हसत म्हणाला, मग तूही आमच्यासारखा झाला. वेळ निघून गेला. 1 वर्ष, मग दुसरंही. मध्ये मध्ये काही दिवस मोलमजुरी केली. कधी उट्या विचारल्या, कधी हॉटेलमध्ये भांडी धुतली. फक्त एवढे पैसे मिळायचे की 2 वेळच्या जेवणाची सोय होईल. एकदा एका पोलीसवाल्याने मला थांबवलं. मी खिशातून फोटो काढून दाखवला. विचारलं, बायको आहे जी, कुठे गेली माहीत नाही. ज्याने क्षणभर मला पाहिलं. फोटो परत कर म्हणाला. कधी कधी सोडून देणं चांगलं असतं. शोधून सगळं सापडत नाही. मी गप्पच पुढे निघून गेलो. मोहल्ल्यातले लोक मला ओळखायचं टाळायचे. कोणी नमस्कार करत नसे ना कोणी विचारपूस. मी एक सावलीसारखा झाला होतो. एक दिवस मी पूनमच्या जुन्या शाळेत गेलो. तिथे एक जुनी शिक्षिका भेटली. तिने नाव ऐकून म्हटलं, ती मुलगी फार चांगली होती, शांत पण समजूतदार. काय झालं? मी नजर खाली केली. मी तिचं हृदय तोडलं. ती म्हणाली, मग तू गुन्हेगारच आहेस. आता मी कधी एखाद्या शहरात निघून जात असे तर कधी बसमध्ये बसून, जिथे मन नेईल तिथे. कधी वाटायचं कदाचित कुठल्या स्टेशनवर, कुठल्या गल्लीत ती दिसेल. पण प्रत्येक शहर, प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण माझ्यासाठी अजून एक बंद दरवाजा बनून राहिलं. एक दिवस मी भंडाराच्या बाहेर बसलो होतो. कोणीतरी मला रोटी दिली आणि विचारलं, इथे कुणासाठी भीक मागतोस? स्वतःसाठी नाही, जिच्यासाठी मी हरवून गेलो होतो तिच्यासाठीच. 4 वर्ष अशीच निघून गेली. मी तो निखिल राहिलो नव्हतो, ज्याची स्वतःची दुकान होती, आई वडील होते आणि पूनमचा हात त्याच्या हातात होता. आता माझ्या हातात फक्त तिचा फोटो होता. एका संध्याकाळी पाऊस पडत होता. मी एका झाडाखाली बसलो होतो. तो फोटो भिजला होता. मी तो पटकन कपड्यात गुंडाळत होतो. माझ्या शेजारी एक तरुण बसला होता. त्याने विचारलं, हा फोटो कुणाचा आहे? माझ्या पत्नीचा. ती कुठे आहे? माहीत नाही. मग इतकी वर्ष शोधत का आहात? कारण गुन्ह्याचं ओझं फक्त तेव्हाच हलकं होतं जेव्हा क्षमा डोळ्यामध्ये पाहता येते. तो काही वेळ शांत राहिला. मग हळूच म्हणाला, म्हणजे तुला क्षमाची नाही तर शिक्षेची गरज आहे. त्या दिवशी मी स्वतःला पहिल्यांदा खरं ऐकलं. मी तो फोटो त्या झाडाखाली ठेवला आणि म्हटलं, जर तू कधी इथे आलीस तर पाहून जा, मी अजूनही तिथेच आहे जिथे तू मला सोडून गेली होतीस. 5व्या वर्षाच्या सुरुवातीला मी तो फोटो कायमचा खिशातून काढून एका गीतेच्या पुस्तकात ठेवला. ते पुस्तक मला मंदिरातून एका वृद्धाने दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, जर खरंच क्षमा मागायची असेल तर नाटक करणं थांबव, मग माग. त्या दिवसानंतर मी तो फोटो कोणाला दाखवला नाही. मी प्रार्थना करू लागलो, काम शोधू लागलो. ती नशेची बाटली जी मी कधीच सोडू शकत नव्हतो, ती आपोआप हातातून सुटली. कदाचित यासाठी की आता नशा करण्याचं कारणच उरलं नव्हतं. दुःखाचं ते सावट जे मी आधी दुसऱ्यांवर टाकत होतो, आता माझ्याच आत घर करून बसलं होतं.
शहरातील रस्ते आता मला ओळखू लागले होते. हातात कसलीही कला नव्हती, फक्त मेहनत होती. कधी बोऱ्या उचलत असे, कधी गटार साफ करत असे, कधी हॉटेलात भांडी धुत असे. पैसे थोडी मिळायचे, पण पोट भरण्यास पुरेसं होतं. एका दिवशी मी फुटपाथवर बसलो होतो. एक गृहस्थ गाडीतून उतरले. स्वच्छ कपडे, डोळ्यात आत्मीयता. त्यांनी मला नीट पाहिलं आणि विचारलं, काम करतोस? मी मान हलवली. हो साहेब, जे सांगाल ते करतो. त्यांनी खिशातून एक कार्ड काढलं. या पत्त्यावर ये. आम्हाला एक चौकीदार पाहिजे आहे. नीटनेटका राहा. वेळेवर येशील तर पगारही चांगला होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या पत्त्यावर पोहोचलो. एक मोठा बंगला होता, पांढऱ्या रंगाची, लॉनमध्ये फुलं लावलेली. गेटवर आधीच 2 गाईड्स होते. आत गेल्यावर ते साहेब भेटले, ज्याने मला कार्ड दिलं होतं. नाव काय? निखिल. या शहरात केव्हापासून आहेस? इथे जन्मलो आहे, फक्त जगण्याची पद्धत बदलली आहे. त्यांनी मान हलवली. चहा पिशील? मी नकार दिला, पण त्यांनी नोकराला आवाज दिला, एक चहा आण, आणि याच्यासाठी काही कपडेही. याचे कपडे ओले झाले आहेत. खोलीत बसल्यानंतर मी भिंतीवर एक फोटो पाहिला. कुठला तरी कौटुंबिक फोटो होता, पण इतक्या दूर होता की नीट दिसत नव्हता. तुला फक्त गेटची निगराणी करायची आहे. दिवसा आणि रात्री शिफ्ट्स वेगवेगळ्या असतील. आतापर्यंत तुला दिवसा ठेवू. जेवणाची व्यवस्था आम्ही करू. फक्त प्रामाणिकपणा हवा. मी दोन्ही हात जोडले. मला एक संधी हवी आहे. माझ्याकडे काहीच उरलं नाही, फक्त मेहनत आहे. त्यांनी चहाचा कप देत म्हटलं, मेहनत करणारा कधीच रिकामा राहत नाही. पहिल्या आठवड्यात छताखाली झोपायला मिळलं. वेळेवर जेवण आणि कोणाच्याही ओरडण्याशिवाय दिवस सरणं ही एक दुवा वाटायला लागली. मला पहिला दिवस आठवला, जेव्हा मी पप्पांसोबत दुकानात पान विकायचो. पण आता मी स्वतःला एका वेगळ्याच ठिकाणी पाहत होतो. ना दुकान, ना पप्पा, ना पूनम. नोकरी करताना ही एक गोष्ट पाहिली, हे घर इतकं घरासारखं नव्हतं. नोकर नोकरासारखे वाटत नव्हते आणि मालक गरजेपेक्षा जास्त काळजी घेत होता. एक दिवस माळी म्हणाला, साहेब खूप साधे आहेत, पण मालकीनबाईंचा प्रत्येक शब्द अंतिम असतो. त्यांच्या परवानगीशिवाय इथे एकही झाड लावलं जात नाही. मी विचारलं, मालकीनबाई कुठे आहेत? त्या बाहेर गेल्या आहेत, त्याने उत्तर दिलं. पण ऐकलंय, लवकरच परत येणार आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण घर सजवलं जाणार आहे. चौथ्या आठवड्यात एक दिवस साहेब माझ्याजवळ आले आणि म्हणाले, निखिल, उद्या पाहुणे येणार आहे. घर साफ केलं जात आहे. तू गेटवर विशेष लक्ष ठेवशील का? मी मान हलवली. हो, ठीक आहे. ते थोडं थांबले, मग म्हणाले, उद्या जी येणार आहे ती या घराची उजळण आहे. संध्याकाळी जेव्हा सगळे नोकर एकत्र जेवायला बसले, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. कोणीतरी म्हणालं, मालकीन खूप शिकलेली आहे. कोणी म्हणालं, साहेबांचीच मुलगी आहे. पण तिच्या रुबाबावरून वाटत होतं जणू ती या घराची खरी मालकीन आहे. मी मात्र शांत बसलो होतो. प्लेटमध्ये भात फक्त हलवत राहिलो. कशासाठी कोण जाणे, पण मन बेचैन होऊ लागलं होतं. रात्री गेटवर ड्युटी होती. थंडी होतीच, पण आतून अजूनच गारवा जाणवत होता. मनात एक प्रकारचं समाधान होतं, जसं की भूतकाळाची एखादी सावली माझ्याजवळ येत होती. आकाशाकडे पाहून मी वर्षांनी पहिल्यांदाच मनापासून म्हणालो, देवा, जिला मी हरवून बसलोय ती जर समोर आली तर एवढी हिंमत दे की मी तिच्याकडे नजर खाली करून माफी मागू शकेन. दुसऱ्या दिवशी नवा दिवस, नवीन जबाबदाऱ्या, पण मनात तोच जुनं ओझं. मला काहीच कल्पना नव्हती की माझी प्रार्थना ऐकली गेली आणि उत्तर मिळायला सुरुवात झाली. सकाळी मी कामावर आलो तर कोठीचं दृश्य बदललेलं होतं. गेटवर नवीन पडदे लावले जात होते. स्वयंपाकघरात जास्त नोकर होते आणि अंगणात मोठाले गुलदस्ते मांडले जात होते. गेटवर फुलांच्या माळा झुलत होत्या. सगळीकडे हलकल्लोळ होता, जणू काही विशेष दिवस असावा. मी जुन्या माळीला विचारलं, हे सगळं कशासाठी? त्याने हसून सांगितलं, मालकीनबाई परत येत आहेत, बऱ्याच वर्षानंतर. साहेब तर सकाळपासून तणावात इकडे तिकडे फिरतायत. मालकीन या शब्दात मला काहीतरी अनोळखीपणा वाटला. काल रात्री ज्या भावना मनात होत्या, जर माझ्या पश्चातापात खरंच काही अर्थ आहे तर मला उत्तर नक्की मिळेल. पण आतून एक विचित्र अस्वस्थता दाटून येत होती. दुपारी साहेबांनी मला बोलावलं, निखिल, तयार राहा, मी स्वतः विमानतळावर चाललोय. तू पण सोबत ये. परत आल्यावर तुलाच गेट उघडायचंय, पण आधी सोबत येणं गरजेचं होतं. मी पटकन युनिफॉर्म ठीक केला, दाढी केली आणि त्यांच्यासोबत निघालो. विमानतळावर गर्दी कमी होती, पण मनातली धडधड खूप वाढली होती. सगळे सतत घड्याळ पाहत होते, मोबाईल तपासत होते.
आणि इकडे तिकडे फिरत होते. मी थोडा लांब उभा होतो, पण मनाची धडधड थांबत नव्हती. शेवटी दार उघडलं. 2 लोक आधी बाहेर आले, मग एक बाई जिने मास्क घातलेला होता, हातात छोटी बॅग, डोक्यावर टोपी. ती थेट साहेबांच्या दिशेने गेली आणि हलक्या स्वरात नमस्कार केला. साहेबांनी पटकन तिचं सामान घेतलं आणि अभिमानाने म्हणाले, शेवटी तू परत आलीस बाळा. आता माझं घर पूर्ण झालं. माझं लक्ष फक्त तिच्यावर होतं. चाल, आवाज, डोळ्यांचे भाव, सगळं काही ओळखीचं वाटत होतं. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी नीट तिच्याकडे पाहू शकावं. आम्ही तिघं गाडीकडे निघालो. मी मागच्या सीटवर बसलो. तीही शांतपणे बसली. कधी खिडकी बाहेर पाहायची, कधी समोर. घरात पोहोचलो. सगळ्या नोकरांना रांगेत उभं केलं गेलं. गेट उघडताना माझा हात थरथरत होता. गाडी आत आली. साहेब उतरले. मग त्यांनी दरवाजा उघडला. ती बाहेर आली. साहेब हसत म्हणाले, ही आहे आमची मालकीन. आमच्या मनाचा सुकून परत आला. तिने हळूच मास्क काढला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती पूनम होती. चेहरा तोच, डोळे तेच, भाव तोच. पण आता ती नव्हती. जिच्यासोबत माझ्या घरात 4 पायीवर बसून ती डाळ खायची. ती पूनम नव्हती. ती तर एक वेगळीच होती. आधुनिक, सुसंस्कृत, परकी वाटणारी. ती शांतपणे पुढे गेली. पायऱ्या चढताना एक क्षण थांबली. डोकं थोडं वळवलं, पण काहीही बोलली नाही. मी म्हणालो, पूनम, मी निखिल आहे. ओळखलंस का मला? तेवढ्यात साहेब मध्ये आले. काय चाललंय? इतका गोंधळ का घालतो आहेस? मी त्यांच्या दिशेनं पाहिलं. साहेब, ही माझी पत्नी आहे. ही पूनम आहे. मी अनेक वर्षापासून हिला शोधतोय. पूनमने चेहरा दुसरीकडे वळवला आणि एकच वाक्य बोलली, कोण आहे हा? याला तमीज नाही का? मालकीनीशी कसं बोलायचं? माझे पाय लटपटले. साहेबांनी मला हाताने सावरलं. ही तुझी पत्नी नाही, माझी मुलगी आहे. मी दचकलो. तुमची मुलगी? हो, माझीच. जिला मी अनेक वर्षापूर्वी शिक्षणासाठी परदेशी पाठवलं होतं. आता ती परत आली आहे. मी तुला नोकरी केवळ दयेमुळे दिली होती, पण आता स्वतःच्या हद्दीत राहा. मी काही पावलं मागे सरकलं. पूनम पायऱ्या चढत होती. मागे नोकर तिचं सामान घेऊन चालले होते. मी दारापाशी बसलो, डोकं हातात धरून. एकच प्रश्न सतावत होता, हे सगळं कसं घडलं? पण मनात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती बदलली आहे आणि कदाचित आता मी तिच्या आयुष्याचा भाग कधीच होऊ शकत नाही. त्याच दिवशी मला घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. गेटवरची ड्युटी काढून मला एका कोपऱ्यातल्या स्टोर रूममध्ये बसवलं गेलं. तिथं ना हवा ना प्रकाश. मालक म्हणाले, जोपर्यंत नवीन नोकर मिळत नाही तोपर्यंत तू इथेच काम कर. आणि 2 दिवसांनी मला तिथूनही काढून टाकलं गेलं. ना कोणतं कारण विचारलं, ना मला काही सांगण्यात आलं. जी जागा माझं शेवटचं आश्रयस्थान होती तीही गेली. मी गेट बाहेर बसून राहिलो. वाट पाहत होतो. कदाचित ती बाहेर येईल, मला बघेल, काही बोलेल. पण काहीच झालं नाही. दार बंदच राहिलं. रोशनदानातून सुद्धा प्रकाश बाहेर आला नाही. शेवटी मी उठलो आणि पुन्हा त्याच जुन्या रस्त्यावर निघून गेलो, जिथून अनेक वर्षापूर्वी चालायला सुरुवात केली होती. आता ना हातात तिचा फोटो होता, ना हृदयात काही आशा. फक्त एक थकवा होता, जो शरीरात नव्हता पण जीवात भरून राहिलेला होता. शेवटी एक दिवस दरगाहात जाऊन बसलो. जिथं पूर्वी मी मागणाऱ्यांना पाहून हळहळत असे, आता मी स्वतः त्यांच्यात सामील झालो होतो. हातात कटोरा नव्हता, पण नजरेत एक प्रश्न होता. दिवस जात होते. मी शांत बसून राहायचो. कोणी जेवण देऊन जातं, कोणी नाणी टाकून, कोणी समोरून गेलं तरी मी न आवाज देत, न नजर मिळवत. हळूहळू वर्ष उलटून गेली. एक दिवस दरगाहाच्या पायऱ्यावर बसलेलो असताना एक काळी गाडी थांबली. दार उघडलं. पहिलं एक मूल उतरलं आणि मग एक बाई आणि मग एक पुरुष. मी डोकं वर केलं. ती पूनम होती. तिच्यासोबत 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. तो पुरुष तिचा नवरा होता. स्पष्ट जाणवत होतं. ती दोन्ही मुलांचे हात धरून हसत गप्पा मारत आत गेली. मी नजर खाली झुकवली. मनात काहीतरी तुटलं. जणू एखादी कब्र उघडली गेली, पण ओठावर शब्द चाले नाही. मी तिथंच बसून राहिलो, जणू काहीच घडलं नव्हतं. ते परत जात होते तेव्हा पूनमची नजर माझ्यावर पडली. ती काही क्षण थांबली, मग पुढे निघून गेली. पुढच्या दिवशी ती एकटीच दरगाहाच्या एका कोपऱ्यात येऊन बसली. मग माझ्या दिशेने चालत आली. मी डोकं झुकवलं. ती शांतपणे माझ्यासमोर उभी राहिली. आता काही बोलायचं आहे निखिल? मी हळूच डोकं वर केलं. नाही, फक्त पाहायचं होतं की तू सुखी आहेस का? होय, सुखी आहे. तुझ्यापासून वेगळी होऊन सुखी आहे.
मी नजर खाली घातली. मी माफीचा लायक नाही, पण तरीही. ती बसली आणि हलक्या आवाजात म्हणाली, तुला मी माफ केलंय, खूप आधीच केलं होतं. कारण जर मी तुला माफ केलं नसतं तर स्वतःलाही माफ करू शकली नसती. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की सगळं परत जशाच्या तसं होऊ शकेन. मी मान हलवली. तुला एक गोष्ट मी कधी सांगितली नाही. ती म्हणाली, मी अनाथ नव्हते. माझ्या आईनं माझ्या वडिलांपासून घटस्फोट घेतला होता आणि वडील परदेशात गेले होते. जेव्हा मी तुझ्या घरातून निघाले तेव्हा थेट त्यांच्याकडे गेले. मावशीला माझं त्यांच्यासोबत असलेलं नातं पसंत नव्हतं. त्यांचा विश्वास होता की जो एकदा वळूनही पाहत नाही त्याच्यासोबत नातं ठेवणं व्यर्थ आहे. मावशीने मला वाढवलं होतं. त्यांचा माझ्यावर उपकार होते. त्यांच्या मनाला दुःख नको म्हणून मी अनेक गोष्टी त्यांच्यापासून लपवल्या. त्यांनी मला परदेशात शिकायला पाठवलं. मी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि मग न्यायाधीश झाले. माझं लग्न त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीशी झालं. जेव्हा नवं आयुष्य सुरू केलं तेव्हा जुने सगळे विसरण्याचा प्रयत्न केला. जिथे तू माझ्या इज्जतीचे ढिंडवडे काढले होतेस. मी डोकं झुकवलं. माझ्या सन्मानाचा नाश मी स्वतःच्या हाताने केला होता. मी हळू आवाजात म्हणालो, म्हणूनच आता इज्जत मला तोंड लावत नाही. ती उठली. आपल्या पर्समधून एक कागद काढला आणि माझ्यासमोर ठेवला. हे घटस्फोटाचे कागद आहे. अनेक वर्षापूर्वी मी हे मिळवले होते. आता तूही मोकळा आहेस. मी तो कागद हातात घेतला आणि म्हणालो, मोकळा तर मी त्या दिवशीच झालो होतो जेव्हा तू निघून गेलीस. पण या मोकळेपणातही एक कैद आहे. ती निघून गेली. मागे वळून पाहिलंही नाही. मुलं आणि तिचा नवरा बाहेर गाडीत तिची वाट पाहत होते. ती त्यांच्यासोबत गाडीत बसली आणि निघून गेली. मी तसाच त्या दरबाराच्या पायऱ्यांवर बसून राहिलो. कागद माझ्या हातात होता. वारा चालू होता. काही क्षणांनी मी तो कागद दुमडला आणि त्या गीतेच्या पुस्तकात ठेवला ज्यात कधी तिचा फोटो ठेवलेला होता. आता माझ्याकडे ना दुकान आहे, ना घर, ना पत्नी, ना स्वप्न. फक्त तो देव आहे ज्याला मी उशिरा हाक दिली आणि ज्याने माझी हाक ऐकून मला शिक्षा दिली. एक अशी शिक्षा जी माझ्यासारख्या माणसासाठी योग्य न्याय होता. आजही मी त्या दरबाराच्या त्याच पायऱ्यांवर बसतो. कधी कधी ती येते आपल्या नवऱ्यांबरोबर, मुलांबरोबर, आणि मी डोळे खाली झुकवतो. मला आनंद होतो की ती सुखरूप आहे, यशस्वी आहे आणि तिच्या आयुष्यात माझा कुठलाही वास उरलेला नाही. आता मी जे काही मागतो ते स्वतःसाठी नाही, तिच्यासाठी मागतो. मी माझी इज्जत स्वतःच्या हाताने गमावली आणि म्हणूनच आज मी ठेच खात आहे. इज्जत, विश्वास आणि नातं हे जर एकदा गेलं तर पुन्हा परत येत नाही. वेळेत जर आपण आपल्या खऱ्या साथीदाराची किंमत केली नाही तर हीच जिंदगी आपल्यालाही अडथळ्यांची आणि निरर्थकतेची शिक्षा देते. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.